गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करत असताना काही ठराविक समुदायाला टार्गेट करण्यात येतं। आमची अशी मागणी आहे की या गोष्टीमुळं जे सरकार जे आहे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार गायीचा उपयोग केवळ ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी वापरतं, एक राजकीय इश्यू म्हणून वापरतं। जर या शासनाला खरंच गायीविषयी प्रेम असेल तर आमची अशी मागणी आहे की संपूर्ण देशामध्ये जे गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यात यावं। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर विदेशामध्ये जे मांस निर्यात होतं त्याच्यामध्ये एक दोन तुरळक वगळता इतर गुजराती लोक, व्यापारी लोक यांचे कत्तलखाने आहेत आणि ही जे आहेत ते लोक भाजपला, केंद्र सरकारला देणगीदार आहेत। त्यामुळे शासन या ठिकाणी केवळ राजकारण करतात। त्यामुळे आमची अशी मागणी की आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर पशुधन हा शेतकऱ्यांचा आर्थिक सक्षमीकरणाचा मोठा विषय। एकंदरीत जर पाहिलं शासनानं या गोहत्या बंदी जो कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी करताना संविधानाच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व देशामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी सामाजिक व धार्मिक श्लोक बिघडू नये यासाठी आमची अशी मागणी आहे की गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावं ही आमची मागणी आहे। जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल काय असणार? प्रश्न असा आहे की आता सुरुवात झालेली आहे। केवळ मुस्लिम समाज नव्हे तर इतर समाजसुद्धा ज्यांना या देशामध्ये शांतता हवी आहे तर भविष्य काळामध्ये हे आंदोलन जे आहे आज जर जिल्हाधिकाऱ्याचं निदर्शन असेल तर भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन होणार आहे। लोक रस्त्यावर उतरतील आणि प्रशासनाला एकतर राष्ट्रीय पशु घोषित करा किंवा गोहत्या बंदी कायद्याच्या नावाखाली जे इतर समाजावर मुस्लिम समाजाला टार्गेट करतात ते बंद करा अशी आमची मागणी आहे। सामाजिक सलोखा विटवणाऱ्या सरकारचा सामाजिक सलोखा विटवणाऱ्या सरकारचा गायीला राष्ट्रीय पशु घोषित गायीला राष्ट्रीय पशु राजकारण करणाऱ्या सरकारचा गायीला राष्ट्रीय पशु घोषित गायीला राष्ट्रीय पशु घोषित गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा गायीला राष्ट्रीय पशु दर्जा ध्रुवीकरण करणाऱ्या केंद्र सरकारचा गायीच्या नावानं राजकारण करणाऱ्या केंद्र सरकारचा गायीच्या नावानं राजकारण करणाऱ्या केंद्र पशु घोषित सामाजिक राजकीय धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या केंद्र सरकारचा गायीला राष्ट्रीय पशु घोषित सामाजिक धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या केंद्र राजकारण करणाऱ्या केंद्र सरकारचा सामाजिक धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या केंद्र सरकारचा गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा गायीच्या नावानं राजकारण करणाऱ्या केंद्र सरकारचा गायीच्या नावानं राजकारण करणाऱ्या केंद्र सरकारचा गायीच्या नावावर मुस्लिम समाजाला टार्गेट करणाऱ्या केंद्र सरकारचा सामाजिक व धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या केंद्र सरकारचा